कल्ला होणार आहे, धमाल होणार आहे, नशिबाचा गेम पालटणार आहे. लेट्स रॉक! दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार, हे वाक्य ऐकून ऐकून 100 दिवसाच्या रियालिटी शोची वाट पाहण्यात तुमची वाट लागलीच असेल ना. म्हणून म्हटलं तुमचा वेट ओव्हर करूया आणि तुम्हाला थेट बिग बॉसच्या घरात नेऊया. सगळ्यात आधी आपण जाऊया दिल गार्डन करणाऱ्या एरियामध्ये, अर्थात गार्डन एरियामध्ये. पायाखालची हिरवळ सोडली ना तर अख्खा गार्डन एरिया यावर्षी चेंज झालेला आहे. तुम्ही बघत असाल तर अतिशय लक्झरियस असा लुक गार्डन एरियाला आलेला आहे. आणि यावर्षीची थीम तुम्हाला कळलीच असेल, 800 खिडक्या 900 दारं. या घराला ऍक्च्युली 800 खिडक्या आणि 900 दार आहेत. फक्त फरक इतकाच आहे की चकवा लागणार आहे आणि दार कुठलं उघडणार आहे आपल्याला काहीच कल्पना नसणार आहे. याच गार्डन एरियामध्ये बरेच टास्क रंगणार आहेत आणि जिम, स्विमिंग पूल एरिया, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण एक्सप्लोर करूया, चला. गेल्या 2 वर्षापासून बिग बॉसच्या घरात केलेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे या गार्डन एरिया मधली बाल्कनी. चला पाहूया. तर ही जी बाल्कनी आहे ती साधारण याच पर्पजने बनवली गेली आहे की टास्क खेळताना आपल्या साईडच्या लोकांना चेअरअप करण्यासाठी. सो तुम्ही बऱ्याचशा स्पर्धकांना आपल्या टीम मधल्या लोकांना चेअरअप करताना पाहणार आहात याच बाल्कनीमध्ये. तर अशी आहे बिग बॉसच्या घरातली या वर्षीची बाल्कनी. खरं सांगायचं तर बिग बॉसच्या घरात कोण कॉन्टेस्टंट येणार याची यादी म्हणजे संभाव्य स्पर्धकांची यादी बाहेर पडते, पण खरे स्पर्धक कोण असतात हे आपल्या कोणालाच माहित नसतं. पण हा जो जिम एरिया आहे ना तो नेहमी इंडिकेट करतो की एक तरी हॉट मुलगा या घरामध्ये येणार. त्यामुळे बघूया आता अरबाज, शिव, विशाल यांच्यानंतर कोण असणार आहे जो या जिम एरियावर राज्य करणार आहे आणि आपला बेंचमार्क सेट करणार आहे. बिग बॉसच्या घरात ना फक्त गेम खेळून चालत नाही, टास्क पण खेळावे लागतात, नाहीतर सगळी मेहनत ना पाण्यात जाते. हा आहे बिग बॉसच्या घरातला स्विमिंग पूल आणि इथे आपल्याला बरेचसे टास्क पण रंगताना दिसणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉट मुलं या पाण्यात तुम्ही पाहू शकता. बिग बॉसच्या घरातल्या गार्डन एरिया मधून ना झोपाळा बहुतेक बाद झालाय, पण सिटिंग एरिया एवढा कमाल केलाय की मला वाटतं सगळे गॉसिप्स इथेच रंगणार आहेत. गार्डन एरियामध्ये ना कोपऱ्याला काउच आहेत जिथे बसून लोक ग्रुपिझम करून आणि काही ना काहीतरी कूटनीती करून त्यांचा गेम प्लॅन नक्कीच आखू शकतात. माझी पर्सनल फेवरेट स्पेस मी तुम्हाला नंतर दाखवते. चला, तुम्ही गेल्या वर्षीची बिग बॉसच्या घराची टूर बघितली असेल ना तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तिकडे एक लायब्ररी सारखा काहीतरी सेटअप होता. यावर्षी तो पण चेंज केलाय. मी म्हटलं ना गुलाब थीम, ही बघा रोज आता आपल्याला गुलाब थीम असलेल्या काउचवर कोणी ना कोणीतरी बसलेलं पाहायला मिळणार आहे. एक कोझी कॉर्नर इथे आहे, बऱ्याचशा फ्रेंड्सना बसायला मिळेल. बघूया इथे कोणता ग्रुप येऊन बसतोय. तर हा आहे तो कॉर्नर. वीकेंडच्या वरला भाऊचा धक्का ज्या टीव्ही वरून पाहायला मिळणार आहे तो हाच टीव्ही आहे, कारण की या घरामध्ये घड्याळ, फोन, कुठलाही डिव्हाइस अलाउड नाहीये. पण हा एकमेव टीव्ही आहे जो फक्त शनिवारी रविवारी चालू होणार आहे आणि तिथं रितेश सर आपल्या सगळ्या कॉन्टेस्टंटशी गप्पा मारणार आहेत आणि त्यांची शाळाही घेणार आहेत. तर बिग बॉसच्या घरातला मार्ग सोपा नाहीये, म्हणूनच इथे इतका मोठा सोफा आहे. बाय द वे हा लिव्हिंग एरिया मधला तोच बसण्याचा एरिया आहे जिथना भाऊचा धक्का आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळे स्पर्धक वीकेंडच्या वारला इथे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. इतका मोठा काउच आणि तुम्ही बघत असाल तर या काउचच्या आसपास बिग बॉसची नजर आहे. तर बिग बॉसच्या लिव्हिंग एरियामध्ये ना एक सिक्रेट रूम तयार करण्यात आली आहे. आपल्याला याचा पर्पज खरंच माहित नाहीये, कपलसाठी आहे की शिक्षा असणार आहे. पण इतकी भारी शिक्षा असेल तर कुणाला या रूम मध्ये राहायला आवडेल. सगळ्यात महत्वाचं, मला इथे कॅमेरा अजिबात दिसलेला नाहीये,
त्यामुळे या रूमच्या या सेटअपचा काय पर्पज आहे गॉड नोस. ज्या रूम मध्ये गेल्यानंतर सगळ्या स्पर्धकांमध्ये कुजबूज सुरू होते की त्याला का बरं आत बोलवलं असेल. तिसरी रूम आहे ही, कन्फेशन रूम आहे. आणि इथे गेल्यानंतर फक्त बिग बॉसनी सांगितलेला जो आदेश असतो एका कंटेस्टंट पर्यंत पोहोचतो. कधी कधी आपल्या घरच्यांबद्दल म्हणून पण थोडंसं आपल्याला एक काउन्सिलिंगची गरज असते, तर त्यावेळेला बिग बॉस जे आहे ते काउन्सिलिंग पण करतात. तर अशी कन्फेशन रूम आहे. तर बिग बॉसच्या घरामधला या वर्षीचा सगळ्यात मोठा बदल कुठला आहे माहितीये? हा सेन्सर डोअर असलेली ही एक रूम. खरं तर या रूमचा काहीच अंदाज लागत नाहीये की पर्पज काय आहे या रूमचा, का बरं केली असेल. कॅप्टन रूम तर ही नक्कीच नाहीये. मला वाटतं तुम्ही पण हाऊस टूर बघताना अंदाज लावा, कारण की या रूम मध्ये फक्त एक काउच आहे, 2 सिटिंग अरेंजमेंट केलेले आहे आणि अख्खी रूम काचेची आहे. काय माहिती काय असेल या रूमचं सिक्रेट. डोअर उघडलाय. चला, बिग बॉसच्या घरातली दुसरी भांडणाची जागा म्हणजे हा डायनिंग एरिया. ड्युटीचं वाटप करताना आता कोणाकोणाची खडाजंगी होणार आहे ते आपल्याला लवकरच एपिसोड पाहताना कळणार आहे. पण या वर्षीचा डायनिंग एरिया सुद्धा कमाल आहे. कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडले आणि कटलरी बघाल तर विषयच नाहीये. हे बघा, दिल और दिमाग का चैन हो जाने वाली जगह बिग बॉस के घर का तू चैन. अर्थात स्वयंपाकघर आहे बिग बॉसच्या घरातलं. तुम्हाला माहिती आहे ना, लिंबू मिरची साधारण या घरातल्या किचन मध्ये असायची, पण यावर्षी ती बाद केली आहे. यावर्षी कमाल अशी वेगळी थीम केलेली आहे. यावेळेला झाडाला संत्री लागलेली आहे. बरं, तुम्हाला तर हेही माहिती आहे की या बिग बॉसच्या घरात एका चपातीवरून आणि डस्टबिन मध्ये पडलेल्या कोथिंबिरीवरनं पण भांडण होतात. त्यामुळे पहिलं भांडण आता कोणतं रंगतंय किचन एरियामध्ये हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. बाय द वे, इथल्या भांड्यांमध्ये फक्त जेवण नाही शिजत, तर खलबतं पण शिजतात. आणि जेवणात मीठ मसाला कमी असेल नसेल मला माहित नाही, पण एंटरटेनमेंट मध्ये मीठ मसाला मिरची चमके मारा जात आहे. चला, बिग बॉसच्या घरातली पहिली भांडणाची जागा कुठली असते माहितीये? बेडरूम. कारण बेडच्या वाटपावरनच पहिलं भांडण होतं. चला, आपण बेडरूम एरिया बघूया. ज्याचा बोट धरून अख्खा आठवडा पुढे जाणार तो कॅप्टन या रूमचा हकदार होणार. अर्थात ही आहे बिग बॉसच्या घरातली कॅप्टन रूम. तर या बेडरूम एरिया मधले गॉसिप आणि भांडणं ऐकून ऐकून फक्त बिग बॉसच्याच नाही, आपल्या पण नाकी नऊ येणार आहे. खरं तर यावर्षी ना बिग बॉसच्या बेडरूम एरियाचा ना लुकच बदललाय. यावर्षी डबल बेड, सिंगल बेड असले प्रकार आहेत ना, ते नेहमीचे ठेवलेच नाहीयेत. तुम्ही बघू शकता बेडमध्ये किती बर्थ जवळपास आणलेले आहेत. कॅप्टन रूम तर बदलूनच टाकली आहे. आणि सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती या रूम मधलं? हे जे 3D आर्टवर्क केलंय ना, कमाल आहे. सगळ्यात जास्त भांडणं ना हे 2 बेड मिळवण्यासाठी होणार आहे असं मला तरी दिसतंय. कारण इथून सगळी भांडणं अख्खी बेडरूम पाहायला मिळते. त्यामुळे सगळं गॉसिप, सगळी भांडणं त्याच्यावर वॉच ठेवायला सगळ्यात जास्त कॉन्टेस्टंट जे असतील ते या बेडसाठी भांडणार आहेत. जवळपास ट्रेनमध्ये जसे बर्थ असतात तसे यांनी डबल बेडची सोय केलेली आहे. लहानपणीचं स्वप्न असतं ना आपल्या प्रत्येकाचं की असा भावंडांचा बेड असावा. साधारण त्यांनी तो विचार करून इथे ठेवलेला आहे. हॉस्टेलमध्ये असल्याचा फील येणार आहे स्पर्धकांना. या घरातला स्पर्धकांचा जो प्रवास असणार आहे त्याची दिशा कशी जाणार आहे हे बिग बॉस ठरवणार आहेत.
आणि अर्थात आपण ठरवणार आहोत. पण सध्या हे जे दिशादर्शक आहे ते मला बाथरूमच्या दिशेने नेते. त्यामुळे चला. सवाल आहे का? गेल्या वेळेला लक्झरियस होतं, या वेळेला तोड नाही असं केलेलं आहे. साधारण गेम थीम मध्ये आल्यासारखं मला वाटतंय. तुम्ही बघू शकता आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे जाणारं असं इंटेरियर केलेलं आहे. आणि इथे नेहमीप्रमाणे आरसे आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे, या घरातली लोक एकमेकांना वेळोवेळी आरसे दाखवत असतात, म्हणून इथे आरशांची सोय केलेली आहे. तर अशी होती बिग बॉसच्या घराची संपूर्ण सफर. त्यामुळे पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त आपल्या कलर्स मराठीवर, जिओ हॉटस्टारवर रोज संध्याकाळी 8 वाजता. दिस इज नेहा प्रभू सायनिंग ऑफ.